नमस्ते, मी डॉक्टर सचिन महाजन, सहाय्यक प्राध्यापक वनस्पती रोगशास्त्र कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रस। आज या ठिकाणी आपण जिल्हास्तरीय कृषी महोत्सव या कार्यक्रमांतर्गत आयोजित केलेल्या प्रदर्शनामध्ये उभे आहोत। हे प्रदर्शन कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून 2 दिवसापासून शेतकऱ्यांसाठी आयोजित केलेलं आहे। अतिशय चांगल्या प्रकारेचं या ठिकाणी एकत्रीकरण केलेलं आहे। याच्यामध्ये तृणधान्य, त्याचबरोबर कडधान्य, फळपिकं, अगदी फणससुद्धा या ठिकाणी आलेला आहे। वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला आहे आणि वेगवेगळ्या पिकांच्या जातीसुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे। तर पौष्टिक तृणधान्याचं महत्त्व गेल्या 2-3 वर्षापासून आपण पाहतोय आणि शासनाकडून सुद्धा हे सर्व शेतकऱ्यांपर्यंत आणि सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातोय। कारण तृणधान्य उत्पादक शेतकरी हा घटक आपल्या राज्यामध्ये आणि देशामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे। खरं तर अन्नधान्याच्या बाबतीत तृणधान्य हीच सर्वश्रेष्ठ आहेत, उत्तम आहेत, आरोग्यदायी आहेत। हे पुन्हा पुन्हा अनेक माध्यमातून समोर येते आणि त्याचा प्रत्येकजण घेते। त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची तृणधान्य त्याचे नमुने ठेवण्यात आलेले आहे। जसं की ही ज्वारी आहे। ज्वारी हे सर्वसामान्यांचं अन्न आहे, पौष्टिक अन्न आहे, आरोग्यदायी आहे। कुठल्याही प्रकारच्या विशेषतः आरोग्याच्या तक्रारींना ज्वारी खाल्ल्यामुळं माणूस बळी पडतोय असं होत नाही। ही मालदांडी व्हरायटी आहे, मालदांडी 35-1। त्याचबरोबर बाजरी आहे। बाजरी तर हे गरीब शेतकऱ्याचं सोनं आहे, पण हे गरीब शेतकऱ्याचं सोनं नसून आता श्रीमंतांची ही गरज बनलेली आहे। त्याचबरोबर या ठिकाणी वरी आहे, राळा आहे, बाकीची वेगवेगळे तृणधान्य पिकं आहेत। तर या पिकाच्या दृष्टीनं महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि महाराष्ट्रातील इतर 3 विद्यापीठ चांगल्या प्रकारे संशोधन करत आहेत। त्यातलाच हा एक नमुना आहे की फुले सुचित्रा व्हरायटी आहे। अत्यंत स्वच्छ पांढऱ्या रंगाचे दाणे, अतिशय नजरेत भरतील असे चांगले दाणे आहेत। आता नवीन आलेली ही जरा उंच आहे व्हरायटी फुले यशोमती। याच्यामध्ये धान्याबरोबर कडब्याची सुद्धा क्वालिटी तेवढ्याच चांगल्या प्रकारे येते। जास्त प्रमाणात कडबा येतो, म्हणजे दोन्ही बाबी याच्यामध्ये साधलेल्या आहेत। उत्तम धान्य आणि उत्तम प्रकारचा कडबा। त्याचबरोबर महात्मा फुले कृषी विद्यापीठाची फुले रेवती ही जातसुद्धा शेतकऱ्यांच्या खूप पसंतीला उतरलेली आहे आणि जत उपविभागामध्ये फार मोठ्या प्रमाणात या तिन्ही जातींची सध्या मागणी आहे। चांगल्या प्रकारे क्षेत्र वाढत आहे। तर एकंदरीत पौष्टिक तृणधान्याच्या दृष्टीनं पाहिलं तर अजून याच्यामध्ये उत्पादन वाढीसाठी खूप वाव आहे। भविष्यामध्ये याच पिकांना जास्त प्रमाणात मागणी वाढणार असल्यामुळं शेतकऱ्यांचा फायदा याच्यामध्ये निश्चित होणार आहे। पिकाच्या फेरपालटीसाठी, जमिनीच्या आरोग्यासाठी ही पौष्टिक तृणधान्य अतिशय उत्तम आहेत आणि शेतकरी बांधवांनी या जाती पाहाव्यात, याचा अवलंब करावा, जास्तीत जास्त उत्पादनामध्ये भर पाडावी आणि या प्रदर्शनाचाही सर्वांनी लाभ घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो। धन्यवाद।